बघू शकता डीजी ॲग्रो न्यूट्रिएंट या कंपनीने फॉर्म्युला नंबर 1 किट काढली. तर शेतकरी मित्रांनो या किटमध्ये 5 अलग-अलग प्रकारच्या मायक्रो किट आहेत छोट्या-छोट्या. तर आपण बघू यामध्ये कोणत्या-कोणत्या किट आहेत. तर सगळ्यात पहिले हिरव्या रंगाची बॅग येते. यामध्ये फेरस सल्फेट 19% असं लिहिलेलं आहे आणि मागे कंटेंट शो केलेलं आहे. चिलिटेट फेरस 12% DDTA, चिलिटेट फेरस 12% DDTA, चेपर सल्फेट 19% असे यामध्ये कंटेंट शो केलेले आहे. आपण बघूयात आता दुसरी बॅग. तर हे बघा दुसरी बॅग. यामध्ये खूप सारे कंटेंट शो केलेले आहेत. सल्फर, कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, फेरस, पोटॅशियम, फॉस्फरस, सिलिका असे 8-9 कंटेंट यामध्ये शो केले. तर आपण बघूयात आता तिसरी बॅग. तिसऱ्या बॅग मध्ये कोणते कोणते कंटेंट आहे. तर हे बघू शकता चेमॅग नावाने यांची तिसरी बॅग आहे आणि यामध्ये कंटेंट आहे चिलिटेड मॅग्नेशियम 5% DDTA, चिलिटेड मॅग्नेशियम 5% DDTA आणि चेमॅक सल्फर असे यामध्ये कंटेंट शो केलेले आहे. तर आपण बघूया शेतकरी मित्रांनो आता चौथी बॅग. चौथी बॅग तुम्ही बघू शकता आपल्या समोर निळ्या कलरची चौथी बॅग आलेली आहे आणि हे चेमॅन नावाने आहे. यामध्ये कंटेंट आहेत चिलिटेड मॅग्नेशियम 10% EDTA. तर हे झाली चौथी बॅग. आपण शेतकरी मित्रांनो बघू आता पाचवी बॅग कोणती. तर शेतकरी मित्रांनो पाचवी बॅग आहे डीजी मीन. यामध्ये आहे अमिनो फुलविक, सागरी शेवाळ आणि अमिनो फुलविक सीवीड एक्स. तर शेतकरी मित्रांनो आपण बघूयात आता पाचवी बॅग. यामध्ये आहेत सीवीड एक्स्ट्रॅक्ट, अमिनो, ह्युमिक, फुलविक आणि अदर असे कंटेंट यामध्ये 5 अलग अलग प्रकारचे शो केले आहेत. तर शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता अशी हे फॉर्म्युला नंबर 1 5 बॅगची अशी किट बनवलेली आहे. हे 25 किलो आणि 50 किलो मध्ये अवेलेबल आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर वापरले असेल तर नक्कीच आम्हाला सांगा की कशी काय आहे आणि नाही वापरली असेल तर नक्कीच वापरून बघा आणि रिझल्ट आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.